बेळगावातील राकसकोप रोडवरील यश ऑटोमोबाईल्स येथे दिनांक 29 एप्रिल रोजी शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात, भक्तिभावाने आणि इतिहासप्रमाणे साजरा करण्यात आला। गेल्या 28 वर्षापासून सातत्याने या व्यवसायस्थळी शिवजयंती साजरी करणारे शिवसंत संजय आर मोरे यांच्या पुढाकाराने यंदाही वेगळा आणि वैचारिक सोहळा अनुभवायला मिळाला। या सोहळ्याचे आकर्षण ठरले प्राध्यापक डॉक्टर आनंद पाटील संगपाळ यांचे शोध दोन सम्राटांचा शहाजी शिवाजी या विषयावरचे अभ्यासपूर्ण विचार प्रवर्तक व्याख्यान। यावेळी यांच्या मराठा सम्राट सूर वजीर शहाजी भोसले यांच्या नव्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळाही पार पडला। खूप अभिमानाची गोष्ट आहे। खरं वाटावं म्हणून उकळत असताना पोट घातला हे खरं आहे, कारण मला महाराष्ट्रात एसटीने प्रवास करताना सहज माणूस म्हणतो एखादा किंवा बाई एखादी म्हणते गिरणीतल्या मुंबईमध्ये कुठं नोकरीला आहे। तेव्हा अशा माणसाची विद्वत्ता महाराष्ट्राला पचणं शक्य नाही, कारण ह्या पदावर आजवर खुल्या जागेत आरक्षण नसताना कुणब्याचा पोरगा जाणारा पहिला मी आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे मी जाहिरात म्हणून सांगत नाही, तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्हाला जे माहित नाही ते मी सांगायला आलो आहे। शोध दोन सम्राटांचा हा विषय तुम्ही ऐकलेला नाही कधी। मला थोर महाराष्ट्रातले नपुसक बुद्धिमंत हा माझा शब्द नाही, माझी विनंती आहे, मी जे बोलेन त्या प्रत्येक शब्दाला आणि वाक्याला पुरावा आहे, याशिवाय मी बोलणार नाही शपथ घेतलेली आहे। तेव्हा दगड कोणी उचलू नका। हे आता जे मी जे पुस्तक पाहिलेलं आहे याच्यामध्ये एक सिद्धांत मांडलेला आहे, सर्वात जड पुस्तक म्हणून हे पुस्तक आहे। त्याचा रिपोर्ट तुम्हाला वाचून दाखवेल। नाव हे का दिलेलं आहे? महाराष्ट्राला माहित नसलेले सम्राट शिवाजी। 7 वर्ष झाली 15,000 प्रती खपलेले आहेत, एक शब्द कळत नाही अशा 1000 तक्रारी माझ्याकडे आल्या। मग शिवाजी तुम्हाला कुठलं माहित आहे? या पुस्तकाबद्दल एक तुम्हाला नमुना दाखवतो वाचून। पुरुषोत्तम खेडेकर हे नाव ऐकलं असेल, त्याने शिवाजीवर पुस्तक लिहिली, जिजाऊंवर पुस्तक लिहिली। त्याने या कार्यक्रमाला राष्ट्रपती सन्मानित चित्रकार व नामवंत स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर अल्पना चौगले यांची विशेष उपस्थिती लाभली। म्हणजे प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं म्हणतात, तर प्रत्येक स्त्रीच्या मागे पण एखादा कर्तव्यदक्ष पुरुष असतो असं मी सांगायला पाहिजे, असं माझे निश्चय आहे। आणि शिवाय आनंद पाटील सर आणि आपण सर्व शिवभक्त, सर्वांना मला एकच सांगायचं की लहानपणापासून मला माझे आई बाबा शिक्षक आहेत। मी मूळची सातारची, आई बाबा माझे शिक्षक, शिंदे मी सातारची अल्पना शिंदे। आणि तिथे असताना त्यांनी लहानपणापासून एक छंद म्हणून त्यांनी मला ज्या काही गोष्टी करता आल्या, खरं तर मी 5 मुलीतली एक मुलगी आहे हेही मी सांगते आज। आणि माझ्या 5ही बहिणी सर्व्हिस करत होत्या, मी 4 नंबरची, मी आता 60 वर्षाची आहे। माझ्या सगळ्या बहिणी रिटायर झाल्या। म्हणजे त्या काळात माझ्या वडिलांनी माझ्या सर्व बहिणींना शिकवलं आणि ते एकच गोष्ट म्हणायची की जर का मुलगी कर्तव्यवान झाली, मुलगी जर कर्तबगार झाली तर कोणीच तिचा हात धरू शकत नाही। असे माझे आई वडील मला लाभले की जे कर्मवीरांचे शिष्य होते माझे आई बाबा, हेही सांगायला मला खूप मोठा अभिमान आहे। आणि त्यानंतर माझ्या लग्नात ते माझे डॉक्टर सोपान चौगले सर जे सर्जन आहेत की ज्यांच्यामुळे मी माझी प्रॅक्टिसही चांगली करते, स्त्रीरोग तज्ञ म्हणून माझं कोल्हापुरात नाव आहे। आणि ते करत असताना त्यांनी मला जो छंद होता की मुलांचा अभ्यास घेता घेता मला बऱ्याच वेळा वाटायचं की मी 20 वर्ष झाले मी प्रॅक्टिस करते, खरं माझा छंद मागं राहिलाय। त्याच्याबद्दल त्यांनी मला खतपाणी घातलं। ते म्हणाले तुला बाल शिवप्रेमींनी दिलेल्या जोशपूर्ण शिवगर्जना, कुमारी वैभवी मोरे हिचं संभाजी महाराजांवरील भाषण आणि तानाजी पाटील, देवयानी पाटील व हेमा घाटगे यांच्या पोवाडांनी उपस्थितांचे मने जिंकले। पण त्यांची पूजा फार कमी लोक करतात, पण माझ्या राजाचं असं एकही मंदिर नाही, पण कोट्यावधी लोक माझ्या राजाची पूजा करतात। ते जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि ये सब मान सकता है
लोककल्याणकारी राजे शिवकल्याण छत्रपती म्हणून स्थापित झाले. शेतकऱ्यांचं, कामकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं राज्य या मातीमध्ये निर्माण झालं. मातीसाठी लढणारी, मातीसाठी झुंजणारी आणि मातीसाठी मरणारी माणसं या मातीमध्ये उभी राहू लागली. हे या मातीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. असाच एक महामेरू या मातीमध्ये जन्माला आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा घेतलेला, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेले स्वराज्य संवर्धित करणारा तो योद्धा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. 14 एप्रिल 1657 रोजी पुरंदरावर एका शिवरत्नाचा जन्म झाला. तोफांचा गडगडाट झाला. सगळीकडे आनंदी आनंद वातावरण पसरले. भगवा झेंडा अभिमानाने फडकू लागला. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात एकच आरोळी घुमली. माझा राजा जन्मला, माझा राजा जन्मला. आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची आठवण म्हणून जिजाऊंनी नामकरण केले संभाजी. संभाजीराजे 2.25 वर्षाचे असताना त्यांच्या डोईवरून मातृत्वाचे छत्र हरपले. कार्यक्रमात व्हॉइस ऑफ वेणुग्राम संपादक मंजुनाथ दोडमनी व बेळगाव लाईव्हचे पत्रकार प्रकाश बिळगोजी यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन LP पाटील यांनी केले. या सोहळ्याच्या माध्यमातून सिद्ध झाले की यश ऑटो हा केवळ व्यवसाय केंद्र नसून संस्कार, इतिहास, प्रेम आणि समाज प्रबोधनाचे एक प्रेरणादायी व्यासपीठ आहे. कार्यक्रमाची सांगता स्नेह भोजनाने झाले. ब्युरो रिपोर्ट, व्हॉइस ऑफ वेणुग्राम, बेळगाव.